प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की ख्रिस्तामध्ये पुन्हा एकदा आपण एकत्र आहोत. या रविवारच्या सुंदरशा वेळेमध्ये परमेश्वराने पुन्हा एकदा आपल्याला ख्रिस्ताच्या आत्मिक शरीराची सहभागिता राखण्याकरता पुन्हा एकदा एकत्र आणलं. त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. 5 स्तोत्रसंहिता 9वा अध्याय याचं पहिलं वचन बऱ्याच वेळा आपण ऐकलं असेल. दाविदाचं स्तोत्र आहे. यातलं पहिलं वचन काय म्हणतं? मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन, तुझ्या सर्व अद्भुत कृतीचे वर्णन करीन. मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन आणि तुझ्या सर्व अद्भुत कृतीचे वर्णन करीन. आणि होय, आपण असेच वर्णन करणारे असलो पाहिजे. त्याच्या अद्भुत कृतीचे, त्याचे उपकार स्मरण करणारे आपण असलो पाहिजे. निरंतर नित्य त्याची स्तुती, त्याची आराधना आपण करणारे असलो पाहिजे. आपल्या मुखातून नेहमी उपकार स्मरण रूपी यज्ञ परमेश्वराला अर्पण्याकरता तयार असे आपण असलो पाहिजे. याकरता की परमेश्वराला त्या सर्व गोष्टीतून संतोष मिळावा आणि परमेश्वराला संतोष देणारे आपण असलो पाहिजे. आपण एक छोटीशी प्रार्थना करूया आजच्या सुरुवातीसाठी आणि त्यानंतर एक सुंदर असे 1-2 गीत प्रभूमध्ये गाण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच्यानंतर देवाच्या वचनाकडे आपण वळूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता, सुंदरची वेळ तू आमच्या जीवनात आणलीस त्याबद्दल धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता जे सहभागीत आहेत, फुलाताई, सॅमसन अंकलचं कुटुंब, मावशी, घरातले, शेजारचे, ऑनलाईन पाहतील, या सर्व तुझ्या हाती देतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर. त्यांची काही दैहिक त्रास असतील ते ख्रिस्तामध्ये काढ. तुझ्या विश्वासाद्वारे, धीराद्वारे ते प्रत्येकाला तू स्थिर कर. आमच्यातून ज्या कळत नकळत चुका झाल्या त्या सर्व चुकांची, अपराधांची आम्हाला तू क्षमा कर. आणि होय, ज्यांनी आमची मनं दुखवली आहेत आणि जर काय ते आमच्या मनामध्ये, त्यांनाही आज आम्ही ख्रिस्तामध्ये क्षमा करतो. येणाऱ्या वचनाद्वारे तू आशीर्वादित कर, आम्हास ठाऊक आहे. ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की आपण ख्रिस्तामध्ये एकत्र आहोत. 3 पास्टर सुद्धा पाहत आहेत. धन्यवाद देऊ की प्रभूमध्ये आपण एकत्र आहोत. आणि होय, हे एकत्र मिळणं सोडू नका. देवाचं वचन याविषयी सांगतं की एकत्र मिळणं, स्तोत्र गाणं, एकमेकांस वचन सांगणं हे पवित्र निवडलेल्या मंडळीचे एक प्रकारचं कार्यभाग, एक लक्षण असं आहे. पेत्र जेव्हा बंदी शाळेत होता तर पवित्र जण काय करत होते तर एका खोलीमध्ये पेत्रासाठी प्रार्थना करत होते. आणि पेत्र बंदी शाळेतून निघून झोपेत असल्यासारखा, दृष्टांत पाहत असल्यासारखा तो आला आणि जिथे प्रार्थना करत होते तिथे येऊन पोहोचला. जेव्हा तुम्ही बंद खोली मागे प्रार्थना करतात, दरवाजा बंद करून जिवंत पित्याची, तेव्हा तुमची उत्तर बाहेर दरवाजा ठोकीत असतं, असा आपण एक संदेश मागच्या काळामध्ये आपण ऐकला होता. याकरता नेहमी प्रार्थनेत राहा, वचनात राहा. तुमच्या प्रार्थना, विनंत्या पौल सांगतो तसं आभार प्रदर्शनासह पित्याला कळवा आणि तो त्याच्यावर काम करतो. त्याची उत्तर आलेली असतात. विश्वास धरा, कारण की परमेश्वराने आपणास ते नाम दिलेलं आहे जे स्वर्गात, पृथ्वीवर आणि तिन्ही लोकी उंचवलेलं असं नाम आहे. तिन्ही लोकी उंचवलेलं असं नाव आहे. ते नाव म्हणजे येशू. यीशु का नाम है सारे ज़मीं पर, जिसमें हम पाते उद्धार. यीशु का नाम है सारे ज़मीं पर, जिसमें हम पाते उद्धार. वो दुनिया में आया, लहू बहाया, फिर दिया जहान को दिया. वो दुनिया में आया, लहू बहाया, फिर दिया जहान को दिया.
हमको बचाने खुशी दिलाने यीशु सलीब पर मुआ। हमको बचाने खुशी दिलाने यीशु सलीब पर मुआ। यीशु का नाम है सारे जमीन पर, जिसमें हम पाते उद्धार। आसमां के नीचे लोगों के बीच में कोई दूसरा नाम नहीं है। आसमां के नीचे लोगों के बीच में कोई दूसरा नाम नहीं है। हमको बचाने खुशी दिलाने यीशु सलीब पर मुआ। हमको बचाने खुशी दिलाने यीशु सलीब पर मुआ। यीशु का नाम है सारे जमीन पर, जिसमें हम पाते उद्धार। जो लावे ईमान अब यीशु के नाम पर, जिंदा हमेशा रहेगा। जो लावे ईमान अब यीशु के नाम पर, जिंदा हमेशा रहेगा। वही मार्ग है, वही सत्य है, वही अनंत जीवन है। वही मार्ग है, वही सत्य है, वही अनंत जीवन है। यीशु का नाम है सारे जमीन पर, जिसमें हम पाते उद्धार। यीशु का नाम है सारे जमीन पर, जिसमें हम पाते उद्धार। प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की ते आपल्याला नाव ख्रिस्त दिलेलं आहे। नोहाला जसं तारू बनवायला सांगितली, नाव बनवायला सांगितली होती, तसं आपल्याला एक नाव दिलेलं आहे। ते विश्वासरूपी तारू आहे आपलं, त्यात आपण बसलेले, त्याला पांघरून घेतलेले आपण असलो पाहिजे। जे कोणी आपल्या मुखातून त्या प्रभू येशूच्या नामाचा स्वीकार करतात, ते मरणातून सार्वकालिक जीवनात पार गेलेले असे आहेत। प्रेज द लॉर्ड। ते मरणातून जीवनामध्ये पार गेलेले असे आहेत, जे त्याच्या नामावर विश्वास ठेवतात। यीशु का नाम है सारे जमीन पर, जिसमें हम पाते उद्धार। आपण आता जे गाणं गायलं, ते गाण्यामध्ये ते बोल ते सांगतात की यीशु का नाम है सारे जमीन पर, जिसमें पाते हम उद्धार। होय, आपण त्याच नामामध्ये उद्धार पावतो, जे नाम स्वर्गात पृथ्वीवर उंचावलं गेलं, जे नाव सर्व गोष्टीमध्ये उंचावलं गेलं, सर्वांपेक्षा उंचावलं गेलं, आणि ते उंचावलेलं नाम म्हणजे येशू। त्याकरता त्या नामाला पांघरून घेतलेले, त्या नामा विश्वास ठेवलेले असे राहा। प्रेज द लॉर्ड। नेहमी स्तुती आराधना करा। आपल्या स्तुती आराधना या वर जातात। आपण आत्ताच काही मिनिटापूर्वी आपण ऐकलं पहा की पवित्र जन दरवाजा बंद करून प्रार्थना करत होते, आणि दरवाजा बंद करून प्रार्थना पॉवरफुल, सामर्थ्यशाली असतात। ख्रिस्त मत्ते 6 अध्यायात त्या गोष्टीविषयी सांगतो की तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत, दरवाजा बंद करा आणि आपल्या गुप्तदशी पित्याची गुप्त प्रार्थना करा, म्हणजे गुप्तदशी पिता तुम्हास फळ देईल। आणि होय, तुमच्या कृतीचं तुम्हाला फळ हवं असेल तर तुम्ही गुप्त प्रार्थना करणारे, गुप्त दानधर्म करणारे, एकमेकांकरता प्रार्थना करणारे बना। कोणाला दाखवण्याकरता धार्मिकता नसावी, तर तो गुप्त देश पित्याची गुप्त आराधना, प्रार्थना, धार्मिकता करणारे आपण असलो पाहिजे, कारण की आपलं जीवनही गुप्त ठेवलं आहे। कलसीकरास पत्र 3 अध्याय 1 ते 3 वचन आपणास काय बोध करतं की आपण ख्रिस्तामध्ये मेलेले आहोत, आणि आपलं जीवन ख्रिस्तामध्ये गुप्त ठेवलेलं आहे, आणि जेव्हा तो प्रगट होईल तेव्हा आपण गौरवात प्रगट होऊ। प्रेज द लॉर्ड। याकरता ज्या गोष्टी कराल ते पित्याने पाहावं आणि तुमचे जीवन आशीर्वादित व्हावं, याकरता करणारे बना। आणि होय, जो आत्म्याकरता पेरतो त्याला सार्वकालिक जीवनाचं पीक मिळेल, असं गलतीकरास पत्रामध्ये नमूद आहे।
याकरता नेहमी स्तुती, आराधना, प्रार्थना, वचनात राहा. वचनानुसार वर्तन करा. भिंतीवर, कपाळावर, टी शर्टवर, कॅलेंडरवर वचन नसावीत. वचन वर्तणुकीमध्ये असावं, नाही का? देवाचं वचन याकोबाचं पत्र पहिल्या अध्यायामध्ये तो नमूद करतो. याकोब म्हणतो, नुसते ऐकणारे बनू नका, तर वचनानुसार वर्तणूक करणारे बना. आणि जो असा बनतो तो आपल्या करण्यामध्ये धन्यता मिळवितो, तो आशीर्वादित बनतो. आशीर्वाद कशामध्ये आहे? प्रेरण्यामध्ये आहे, करण्यामध्ये आहे, कृती करण्यामध्ये, विश्वासाबरोबर कार्य हवे. याकोब म्हणतो दुसऱ्या अध्यायामध्ये त्याच्या पत्रामध्ये की विश्वासाबरोबर कार्य नसतील तर तो जात्या निर्जीव आहे. आपला विश्वास सुद्धा निर्जीव आहे. कार्य नसतील तर विश्वास निर्जीव आहे. याकरता प्रार्थनेत राहा, वचनात राहा, वचन ऐकणारे बना, ते ग्रहण करणारे बना आणि त्यानुसार वर्तणूक करणारे बना. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलू हालेलूया, हालेलू हालेलूया. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलू हालेलूया, हालेलू हालेलूया. विनती और प्रार्थना ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. विनती और प्रार्थना ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलू हालेलूया, हालेलू हालेलूया. सियोन में स्तुति तेरी बाढ़ जोती है, धन्यवाद करना उसकी महिमा होती है. होय, जेव्हा आपण धन्यवाद करतो परमेश्वराचा महिमा होतो. सियोन में स्तुति तेरी बाढ़ जोती है, धन्यवाद करना उसकी महिमा होती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलू हालेलूया, हालेलू हालेलूया. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलू हालेलूया,
हालेलुया, उसने दाखरस तेल उंडेला, मेरी आत्मा को चंगा किया। उसने दाखरस तेल उंडेला, मेरी आत्मा को चंगा किया। यरीहो के किनारे अदमुआ पड़ा, यरीहो के किनारे अदमुआ पड़ा, उसने दाखरस तेल उंडेला। यीशु 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 मैंने उसको पा लिया, यीशु 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 मैंने उसको पा लिया, यीशु 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 मैंने उसको पा लिया, मैंने यीशु को पा लिया। उसने दाखरस तेल उंडेला, मेरी आत्मा को चंगा किया। उसने दाखरस तेल उंडेला, मेरी आत्मा को चंगा किया। यरीहो के किनारे अदमुआ पड़ा, यरीहो के किनारे अदमुआ पड़ा, उसने दाखरस तेल उंडेला। यीशु 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 मैंने उसको पा लिया, यीशु 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 मैंने उसको पा लिया, यीशु 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 मैंने उसको पा लिया, मैंने यीशु को पा लिया। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत प्रभू जानाला धन्यवाद होतो या वेळे करता समय करता सुंदरशी वेळ तो आमच्या जीवनात अनुकार मानतो। सॅमसन अंकलचं कुटुंब आहे, फुलाताईंचं कुटुंब आहे, मौशीचं कुटुंब आहे, हिवाळ्यांचं कुटुंब आहे, ऑनलाईन मंगलताई पाहत आहेत, नितीन पास्टर आहेत, या सर्व तुझ्या हाती देतो आणि येणाऱ्या वचनावर प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, विश्वास दे, धीर दे आणि प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात लिहून त्या आमेन। प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ की आपण एकत्र आहोत आणि प्रभूने एक सुंदरशी वेळ आपल्या जीवनात दिली आणि या वेळेमध्ये आपण पुन्हा एकदा आपण त्याचं वचन ऐकूया आणि त्याच्या वचनाद्वारे आजच्या दिवसाकरता जी त्याची मन्ना आहे, भाकर आहे, आज आपण घेऊया। प्रेज द लॉर्ड। पास योहान कृष्णवर्तामध्ये ख्रिस्त एक वचन सांगतो। काय सांगतो वचन? ख्रिस्त म्हणतो की पहा, जो माझं मांस आणि रक्त रोज खातो तो मरणार नाही। आणि त्याचं मांस आणि रक्त काय आहे? त्याचं वचन आहे। जे त्याचं वचन रोज ऐकतात, ग्रहण करतात आणि त्या वचनानुसार वर्तन करतात, वचनानुसार वर्तन करतात, त्यांच्या जीवनामध्ये ते सार्वकालिक जीवन, ते आशीर्वाद, ते प्रीती राहते। पहा, अनेक जण म्हणतात, आपणही म्हणत असू, माझा ख्रिस्तावर विश्वास आहे। अनेक जण म्हणतात, आपण आजही म्हणत असू की माझा प्रभू येशूवर विश्वास आहे। मग विश्वास आहे तर आपण तसं प्राप्त करत आहोत काय? आपल्या प्रार्थनांची उत्तर तशी आहेत का? का आपला विश्वास आपल्या बुद्धी कल्पनांचा आहे? कोरिन्थीकराच्या पत्रामध्ये पौल या गोष्टीविषयी नमूद करतो की तुमचा विश्वास बुद्धी कल्पनांचा नसावा तर देवाच्या सामर्थ्याचा असावा। तो हे करू शकतो, मला जे अशक्य आहे त्याला ते सर्व शक्य आहे। देवाच्या वचनानुसार वर्तन करणं आणि त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई ठेवणं, आपल्या बुद्धी कल्पनांचा नाही। आपण जी बुद्धी कल्पनांचा देव करून ठेवलेला आहे तो काढणं आणि जो सार्वकालिक जीवनाचा अधिकारी, जो जीवन देणारा ख्रिस्त, त्याच्या सामर्थ्यावर, त्यावर विश्वास ठेवणं। प्रेज द लॉर्ड। पहा, आपण आज असाच एक संदेश ऐकणार आहोत। तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे। प्रेज द लॉर्ड।
पहा, देवाचं वचन काय सांगते की तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. या संदेशाकडे आपण वळूया. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. याकरता मार्क कृषभत्वान याचा 5वा अध्याय यातली काही वचनं आपण वाचूया. मार्क याचा 5वा अध्याय पहा. मार्क कृषभत्वान याच्या 5व्या अध्यायामध्ये आपण खूप वेळा यायराची कन्या यावरून संदेश ऐकले असतील याच अध्यायातून. आज आपण त्याच अध्यायातून पवित्र आत्म्यामध्ये एक नवीन बोध ख्रिस्तामध्ये घेऊया. मार्क कृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय यातली काही वचनं 25 ते 28 वचनं वाचतो. पण या घटनेविषयी, इथं घडलेल्या घटनेविषयी सांगतो. यायराच्या कन्येस ख्रिस्त बरा करण्यासाठी चालला होता, पण तो बरा करायला चाललेला असताना तिथे एक घटना घडते, त्याविषयी आपण आज शिकणार आहोत. मार्क 5वा अध्याय 25 ते 28 वचनामध्ये वचन काय सांगतं आपण ऐकूया. काय सांगतं पहा. तेव्हा 12 वर्ष रक्तस्राव होत असलेली एक स्त्री होती. प्रेज द लॉर्ड. आज आपल्यामध्ये पण अनेक जण असे असतील, अनेक वर्ष अनेक त्रासात असतील, प्रार्थना केल्या असतील, प्रयत्न केले असतील, परंतु त्याची उत्तर अजून मिळालेली नसतील. पहा, देवाचं वचन काय सांगते की तेव्हा 12 वर्ष रक्तस्राव होत असलेली एक स्त्री होती. कुठे होती? ख्रिस्त यायराच्या कन्येस बरा करायला चाललेला असताना त्या रस्त्यामध्ये तिथे एक रक्तस्राव स्त्री होती. तिने बहुत वैद्यांच्या हातून पुष्कळ दुःख सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चिले होते. ती बरी न होता तिचा रोग अधिक झाला होता. पहा, तिने आपल्या जवळचं सर्व काही खर्च केलं आणि सर्व वैद्यांपासून तिने उपाय योजना ट्रीटमेंट घेतली होती आणि तिचा रोग बरा व्हायच्या ऐवजी अधिक वाढला. प्रेज द लॉर्ड. देवाच्या गौरवासाठी पहा, इथं काय पुढचं वचन सांगतं. ती येशूविषयीच्या गोष्टी ऐकून त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्रात शिवली. पहा, तिला येशू ख्रिस्त माहित नव्हता, तिने येशू ख्रिस्ताला पाहिलं नव्हतं, पण येशू ख्रिस्ताविषयी तिने ऐकलं होतं, म्हणून त्या गर्दीत ती शिरली आणि त्या वस्त्रात शिवली. तिने म्हटले, मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईल. प्रेज द लॉर्ड. यायराच्या कन्येस बरा करायला चाललेला ख्रिस्त होता. ख्रिस्ताला तिने पाहिलं नव्हतं. ती 12 वर्ष रक्तस्राव या आजाराने आजारी होती. अनेक पैसे सर्व तिच्याजवळ जे होतं तिने खर्च केलं होतं. अनेक उपाययोजना तिने केल्या होत्या, तरी ती बरी झाली नव्हती, तर तिचा आजार अजून वाढला होता. तरी तिच्या मनामध्ये, बोलण्यामध्ये तसे काही दोष इथं नमूद नाही. तिने वैद्यांना तिच्या जीवनाविषयी तिला काही दोष नव्हता, पण तिने ख्रिस्ताविषयी ऐकलं होतं. आपण ही देवाचं वचन ऐकतो. ख्रिस्त माझ्यासाठी आला, माझ्यासाठी मारला गेला, पुरला गेला आणि उठवला गेला. पण आपल्या ठाई तशी कृती नसते, आपल्या ठाई तो विश्वास नसतो. त्या स्त्रीने फक्त ऐकलं होतं आणि ती गर्दीत शिरली आणि ती म्हणली होती की मी त्याच्या वस्त्रात शिवले तरी बरी होईल. ती फक्त मनात काय म्हणली होती की मी तिच्या वस्त्रात शिवेन आणि बरी होईल. पहा, तिने म्हटले मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईल. आज आपल्याला हे वचन सांगतं. आज आपण अनेक अडचणीत, अडखळणामध्ये असो, आपला विश्वास काय सांगतो? आपण काय म्हणत आहोत? आपण काय म्हणत आहोत? आणि परमेश्वर हे रोग आजार बरे करणारे जे आहेत याविषयी इर्मयामध्ये काय म्हणतो पहा. इर्मया याचा 6वा अध्याय, इर्मयाच्या 6व्या अध्यायामध्ये वचन अशा लोकांविषयी काय सांगतं पहा. इर्मया याचा 6वा अध्याय, इर्मया याचा इर्मया याचा 6वा अध्याय यातले 13 आणि 14 वचन काय म्हणतात पहा.
कारण लहान दोन सर्व स्वहितास हापापले आहेत, संदेष्टापासून याचकापर्यंत सगळे कपटाचा व्यवहार करीतात. शांतीचे नाव नसता शांती शांती असे म्हणून माझ्या लोकांचे घाव ते वरवर बरा करीतात. होय, असे लोक जे शांती शांती म्हणतात आणि आपल्या लोकांचे घाव वरवर बरे करतात, याविषयी परमेश्वर इथं नमूद करतो. आणि अशाच काही ती रक्तस्राव स्त्री 12 वर्ष जी आजारी होती, अशा अनेक वैद्यांकडून तिने उपचार केले होते, पण तिचा आजार बरा झाला नाही. तिचा आजार अधिक वाढला, बरा होण्याच्या ऐवजी अधिक वाढला. आज आपणही अशाच परिस्थितीमध्ये असू, शांती शांती म्हणणाऱ्यांच्या प्रार्थना वचनामध्ये असू, आपण देवाच्या वचना व्यतिरिक्त अशा लोकांच्या समूहात असू की फक्त वरवर शांती शांती म्हणत आहेत आणि वरवर घाव बरे होत आहेत, पण ते मुळासकट बरे होत नाहीत. जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या जीवनामध्ये देवाने मुळासकट तुमचा आजार घालवावा, तर परमेश्वराकडे वळा, आस्था धरा, पश्चाताप करा आणि त्याचं वचन ऐका. जसं ती स्त्रीनी ऐकलं होतं ख्रिस्ताविषयी आणि ती गर्दीत शिरली आणि म्हणाली की मी याच्या वस्त्रात शिवले तरी बरी होईल, तसं ख्रिस्त जो आरोग्य देणारा, जो तारण देणारा, जो शांती देणारा, तुमचे घाव बरे करणारा, मुळासकट बरे करणारा, ते पौष्टिक मुळाला चिकटलेले असे बना. जे शांती म्हणतात, शांती शांती म्हणतात, त्यांच्या संगतीत राहू नका. तर आपल्या गुडघ्यावर या, आस्था धरा, पश्चाताप करा. त्या रक्तस्राव स्त्रीने जसं मनात म्हणलं मी याच्या वस्त्रात शिवले आणि तरी बरी होईल, तसा विश्वास आपल्या ठाई स्थिर करा. हा आजार बरा करेल, तो आजार बरा करेल, याकडे लक्ष नका पुरवू. जो बरा करणारा आहे तो एकच आहे, त्याचं नाव प्रभू येशू आहे. शांतीचे नाव नसता शांती शांती असे म्हणून माझ्या लोकांचे घाव ते वरवर बरा करीतात. आणि रक्तस्राव स्त्रीने अशा अनेक वैद्यांकडून ट्रीटमेंट घेतली होती, तिचा आजार बरा झाला नाही तर अधिक वाढला. आणि देवामध्ये तुमचंही जीवन आज तुम्हाला बदलावं असं वाटत असेल तर शांती शांती म्हणणाऱ्यापासून सुटा आणि जो जिवंत परमेश्वर आहे, ख्रिस्त जो आपलं अर्पण आहे, जो आपला तारणाचा मुकुट आहे, त्याच्या समोर नतमस्तक व्हा, आस्था धरा, पश्चाताप करा. तो तुमचं जीवन बदलेल. तो एक कुंभार आहे. इर्मयाच्या 18व्या अध्यायात काय वचन सांगतं की इर्मयाला म्हणलं जा इर्मया कुंभाराकडे, आणि तो कुंभाराकडे जातो, तो कुंभार मडकं बनवत असतो, त्याच्या हातून एक मडकं बिघडतं, पुन्हा एकदा नवे पात्र तो बनवतो. परमेश्वर म्हणतो तसं तुमचं जीवन माझ्या हाती नाही काय? मी तुमचं जीवन बदलू शकत नाही काय? परमेश्वर ख्रिस्त तुमचं जीवन बदलू शकतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही इतरांकडे, मनुष्याकडे पाहू नका. जर तुमची कोणी निंदा करत असेल, तुम्हाला दोष देत असेल, तर त्या लोकांकडे पाहू नका. जो जीवन बदलणारा आहे त्याकडे पहा. आणि रक्तस्राव स्त्रीने ती वैतागलेली असताना सर्व वैद्यापासून आजार ते बरे होण्याकरता उपचार घेतलेले असताना तिचा आजार बरा व्हायच्या ऐवजी वाढला. तिने ऐकलं ख्रिस्ताविषयी आणि ते गर्दीत शिरली आणि मनात म्हणाली की याच्या वस्त्रात शिवले तरी मी बरी होईल, आणि ती बरी झाली. कारण की ती जीवन बदलणारा ख्रिस्त याकडे गेले. पहा तिची अवस्था काय असेल. 12 वर्ष रक्तस्राव होत होता, तिला चालता येत नसेल. आज आपल्याला चालता येतं, बोलता येतं, टाळ्या वाजवता येतात, तरी आपण ख्रिस्ताकडे वळत नाही, आस्था पश्चाताप करत नाही. हा संदेश त्याचा ऐकतो, तिकडून बरं होईल, त्यांची शांती म्हणणाऱ्यांकडे नाही, तर जो शांती देणारा आहे ख्रिस्त, जो मुक्ती देणारा आहे, त्यासमोर नतमस्तक व्हा, आस्था धरा, पश्चाताप करा. पहा, उपदेशाच्या पुस्तकामध्ये एक सुंदर वचन आहे. उपदेशकाचं पुस्तक याचा 7वा अध्याय, उपदेशक याचं पुस्तक याचा 7वा अध्याय, सुंदर वचन आहे. उपदेशक याचा 7वा अध्याय, यातले 8 ते 10 वचन काय म्हणतात पहा. एखाद्या गोष्टी
चा आरंभापेक्षा तिचा शेवट बरा, उन्मत्त मनाच्या इसमापेक्षा सहनशील मनाचा इसम बरा. मन उतावळे होऊ देऊन रागवू नको, कारण राग मूर्खाच्या हृदयात वसतो. सांप्रतेपेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते हे का असे म्हणू नको, हे तुझे विचारणे शहाणपणाचे नव्हे. आज तुम्ही आजारपणात असाल, अनेक अडचणीमध्ये असेल, खूप लोकांनी तुमची निंदा केली असेल, तुम्ही निंदा होत आहे म्हणून तुम्ही अनेक मार्ग सोडले असतील. तसं करू नका. उतावळापणा काढून टाका. माझे पूर्वीचे दिवस बरे होते असं म्हणू नका. दोष देणं आपल्या मनातून काढा. त्या रक्तस्राव स्त्रीच्या मनामध्ये दोष नव्हते, तर विश्वास होता. अनेक वैद्यापासून हैराण झाली, अनेक गोष्टी, ते आजार बरे होण्याकरता तिने सर्व खर्च केलं, पण तिचा आजार बरा झाला नाही तर अधिक वाढला. आज तुमच्या जीवनामध्ये अनेक आजार असतील, अनेक अडखळामध्ये असाल, बरे झालेले नसताल, तुमची सुटका झालेली नसेल, तुम्ही बंधनामध्ये असाल, तर आपल्या जीवनातून इतरांना दोष देणं थांबवा. ते उतावळ्या मनात स्थिर करा. त्या रक्तस्राव स्त्रीमध्ये जो विश्वास होता, त्याच्याविषयी ख्रिस्ताविषयी तिने जे ऐकलं होतं, त्याच्या वस्त्रात मी शिवीन असं जी म्हणाली, तसं आपला ठाई एक ठाम निश्चय करा की प्रभूकडे वळेल, ख्रिस्ताकडे वळेल, आस्था धरेल, पश्चाताप करेल आणि माझं तो जीवन बदलेल. आणि जेव्हा आपण असे वळतो, आपल्या मनातले दुष्कर्म सर्व गोष्टी काढून टाकतो, शांती शांती म्हणणाऱ्यापासून सुटतो, जगातले औषधोपचार या गोष्टींची गर्दी आपल्या जवळची काढतो, परमेश्वराकडे वळतो, आपण आपल्या मनातले द्वेष काढून टाकतो, तर तो बरा करतो. जेव्हा आपण आस्था धरतो, पश्चाताप करतो, तर तो बरा करतो. पहा, स्तोत्र संहिता 37:8 मधलं वचन आपण खूप वेळा ऐकलेलं आहे. आपण आज पुन्हा एक देवचन ऐकू. 37:8 काय सांगतं पहा. राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर, जळफळू नको, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. याने दुसरं तिसरं काही होत नाही, तर दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये राग पकडलेला असेल, तुम्ही आजारी आहात, त्रासात आहात, अडखळणामध्ये आहात, कोणामुळे अडखळण आलेलं असेल, तर त्याविषयी जळफळू नका, दोष देऊ नका. अशाने काय होईल? दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. त्याने इतरांचं नाही, तर तुम्ही तुमच्या अंतःकरणाचं, तुमच्या मनाचं, तुमच्या जीवनाचं तुम्ही नुकसान करत आहात. क्षमा करा. ती रक्तस्राव स्त्री 12 वर्ष आजारात होती. अनेक औषधोपचार तिने केले, सगळं पैसे खर्च केले, तिला कसलाही उपाय झाला नाही. पण ख्रिस्ताविषयी तिने ऐकलं आणि त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या वस्त्रात शिवली. आज देवाचं वचन आपल्याला तेच सांगतं. आज तुम्हाला वाटत असेल की माझं जीवन बदलावं, मला शांती मिळावी, मला विश्वास मिळावा, माझं जीवन बदलावं, ख्रिस्ताचा माझ्या ठाई गौरव व्हावा, ख्रिस्ताचा प्रकाश माझ्या जीवनातून इतरांच्या जीवनात प्रकाशमान व्हावा, तर आस्था धरा, पश्चाताप करा आणि त्याकडे वळा. आपण जेव्हा त्याकडे वळतो, तेव्हा तो आपणास बदलतो. आणि वळत असताना आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका पकडू नका, तर विश्वास पकडा. ख्रिस्त म्हणतो पहा, मोहरीच्या दाण्या एवढा जरी विश्वास असला तरी तुम्ही डोंगरास इकडून उपटून तिकडे पड असं म्हणला तरी तू पडेल, तो लावला जाईल. आज आपल्या ठाई तो विश्वास जागृत करा, जो विश्वास त्या रक्तस्राव स्त्रीमध्ये होता. ती म्हणाली होती, तिने ख्रिस्ताविषयी ऐकलं होतं आणि त्या गर्दीत शिरली. आज या जगातल्या गर्दीतून देवाचं वचन तुम्हाला सांगतं की त्या गर्दीतून बाहेर पडा आणि ख्रिस्ताकडे वळा. तो तुम्हाला बरे करेल, तुमचं जीवन बदलेल. आपल्या मनातला संशय काढून टाका आणि विश्वास, त्याच्या सामर्थ्याचे आपल्या ठाई प्रस्थापित करा. पहा, याकोबाचे पत्र याचा 1 अध्याय यातली काही वचनं काय सांगतात पहा.
याकोबाचे पत्र याचा 1 अध्याय, यातलं 19 आणि 20 वचन काय म्हणतं? माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते, यास्तव प्रत्येक मनुष्य ऐकाव्यास शीघ्र, बोलाव्यास सावकाश, रागास मंद असा असावा. असाच असावा. देवाचं वचन काय सांगतं की प्रत्येक मनुष्य कसा असावा? तर ऐकाव्यास शीघ्र, बोलाव्यास सावकाश, रागास मंद असावा. काय आपलं जीवन या सांगितलेल्या वचनानुसार आहे? आपण रागास मंद, ऐकाव्यास शीघ्र आणि बोलाव्यास सावकाश असे आहोत काय? याकोब त्याच्या पत्रात 1 अध्याय 19 वचनामध्ये सांगतो, प्रत्येक मनुष्य कसा असावा? ऐकाव्यास शीघ्र, बोलाव्यास सावकाश, रागास मंद असावा, कारण मनुष्याच्या रागाने देवाच्या न्यायत्वाचे कार्य घडत नाही. होय, प्रेज द लॉर्ड, देवाच्या नावाला स्तुती असू द्या. मनुष्याच्या रागाने देवाच्या न्यायत्वाचं कार्य घडत नाही. ती रक्तस्राव स्त्री 12 वर्ष त्या आजारात होती. अनेक वैद्याकडून तिने औषध उपचार केले होते. तिचा आजार बरा होण्याच्या ऐवजी वाढला. पण तिने ख्रिस्ताविषयी ऐकलं होतं आणि त्या गर्दीत शिरली आणि ती मनात म्हणली होती की मी त्याच्या वस्त्रात शिवले म्हणजे बरे होईल. आज देवाचं वचन सांगतं की आपल्या ठाई रागाची प्रवृत्ती नसावी, कारण की रागाच्या प्रवृत्तीमुळे देवाच्या न्यायत्वाचं कार्य आपल्या ठाई घडत नाही. आज अनेक वर्ष तुम्ही त्या आजारात असाल, अनेक मागण्या तुम्ही परमेश्वराकडे ख्रिस्तामध्ये सुपूर्त करणारे असाल, परमेश्वराकडे अनेक गोष्टी मागत असाल, तरी सुद्धा तुमचं जीवन बदललं नसेल, तर देवाचं वचन सांगते की तुमच्या रागामुळे तुमच्या जीवनामध्ये देवाच्या न्यायत्वाचं कार्य घडत नाहीये. प्रेज द लॉर्ड. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. हे वचन आपल्याला सांगतं. तुला ताई आवाज बंद करा. देवाचं वचन काय सांगते की तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि वचन आपल्याला तेच सांगतं, तुमच्या ठाई त्याच्या सामर्थ्याचा विश्वास प्रस्थापित करा. तुमच्या मनातला राग, द्वेष काढून टाका. एकमेकांना क्षमा करा. म्हणजे तुम्ही जी अर्पण, ज्या मागण्या, ज्या प्रार्थना परमेश्वराकडे करत आहात, परमेश्वर त्याचं फळ तुम्हास देईल. जसं त्या रक्तस्राव स्त्रीला फळ मिळालं तसं तो तुम्हास देईल. या मुद्द्यामधलं एक शेवटचं वचन वाचूया आपण. पहा, मत्तय 5 अध्याय. हे वचन खूप वेळा ऐकलं, हे वचन आपण खूप वेळा गाजवलं, ऐकलेलं आहे. मत्तय याचा 5 अध्याय. तुमच्या प्रार्थनेचे उत्तर कधी मिळतील? पहा, मत्तयाचा 5 अध्याय 23 आणि 24 वचन. यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपण आपल्या भावाचे अपराधी आहोत असे तेथे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदी पुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावावर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. प्रेज द लॉर्ड. आपण मंदिरात तसेच जाऊन बसतो, नाही का? चर्चला, प्रार्थनेला, कोण निमंत्रित केलं असेल तर आपण तसेच जाऊन बसतो. आपल्या मनात त्याविषयी काही राग असेल, द्वेष असेल, आपण कोणाच्या तरी चुकलेले असू, तर आपण त्या सर्व गोष्टींची क्षमा दिलेले, क्षमा प्राप्त केलेले असलो पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रार्थनेस उठून उभे राहता तेव्हा तुमच्या मनामध्ये कोणाविषयी कसलाही द्वेष नसला पाहिजे. तुम्ही जर कोणाचे चुकलेले असाल तर तुम्ही त्या संगती जाऊन समेट केलेला असला पाहिजे. मग स्वर्गीय पित्या तुमच्या प्रार्थनांची उत्तर देईल. प्रेज द लॉर्ड. आपलं दान तिथेच ठेव आणि मग त्या वेदीकडे जाऊन पहा, आपल्या भावाकडे जाऊन समेट कर आणि मग त्या वेदीकडे येऊन तुझं अर्पण अर्पी. तुमची अर्पण मान्य का होत नाहीत? कारण की तुम्ही कोणाचे तरी अपराधी असाल, तुमचा कोणीतरी अपराधी असेल, तुम्ही मनात साठवून ठेवलं असाल, तुम्ही तसेच प्रार्थना करत असाल, तर काय तुमच्या प्रार्थनेची उत्तर पिता देईल काय? कारण की ख्रिस्तामध्ये ज्या वधस्तंभावर त्यांनी आपल्या पापांची क्षमा केली, आपल्याला क्षमा केली, तर आपण इतरांना क्षमा करणारे असलो पाहिजे. आणि तेव्हा तुमची अर्पण मान्य होतील, तेव्हा तुमच्या प्रार्थनेची उत्तर मिळतील.
हे स्पष्ट वचन आपल्याला शिकवतं. तर तेच वेदी पुढे आपले दान तसंच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. पहा, आज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कोणाच्या चुका केलेल्या आहेत का? का तुमचे कुणी अपराधी आहेत का? तर त्यांना क्षमा करा. आणि आज आपण कोणाचे अपराधी असो तर त्याची जाऊन क्षमा मागा, समेट करा. तुम्ही यातच बरे व्हाल. प्रेज द लॉर्ड. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. जो विश्वास तुम्ही धराल तसं तुम्हाला प्राप्त होईल. हे देवाचं वचन आपल्याला आज सांगत आहे. जर आज आपल्या मनामध्ये कोणाविषयी द्वेष असेल आणि तुम्हाला बरं व्हायचं आहे तर सिंपल गोष्ट आहे. रोमकरासपत्र 15वा अध्याय त्या वचनामध्ये काय सांगतो पौल सांगतो, जसा देवाच्या गौरवाकरता ख्रिस्ताने आपला स्वीकार केला तसाच तुम्ही एकमेकांचा स्वीकार करणारे बना. स्वीकार करा एकमेकांचा, समेट करा एकमेकांची, क्षमा मागा आणि पहा तुमचं जीवन बदलून जाईल. त्या रक्तस्राव स्त्रीसारखं तुमचंही जीवन बदलून जाईल. तिच्या मनामध्ये कोणाविषयी द्वेष नव्हते. तिने मनात विश्वास धरला होता, मी त्याच्या वस्त्रात शिवेल आणि बरी होईल. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. पहा पुढचा आपण अध्याय पाहूया. पुढचं त्यातला भाग पाहूया. मार्क याचा 5वा अध्याय 29 ते 32 वचन आपणास काय सांगतात पहा. मार्क याचा 5वा अध्याय 29 ते 32 वचन काय म्हणतात पहा. मार्क याचा 5वा अध्याय 29 ते 32 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. तेव्हा लागलाच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पिढेपासून बरे झाले आहोत असे तिला शरीरामध्ये अनुभव आला. पहा, ती फक्त येशू ख्रिस्ताविषयी तिने ऐकलं होतं. त्या गर्दीमध्ये ती शिरली आणि त्या वस्त्रात शिवली आणि बरी झाली. हा विश्वास तिचा होता, मी त्याच्या वस्त्राला शिवेल आणि बरी होईल. आणि ती लागलीच बरी झाली आणि तिला तिच्या शरीरामध्ये त्या गोष्टींचा अनुभव आला. तुम्हालाही तुमच्या प्रार्थनेची उत्तर आत्ताच हवी असतील तर तुम्ही पहा, तो विश्वास त्याच्या सामर्थ्याचा आपल्या ठाई ठेवा आणि जे वचन आज तुम्हाला सांगतं तसा तो विश्वास आपल्या जीवनामध्ये कार्याद्वारे दाखवा. तुमच्या प्रार्थनेचे उत्तर आजच ख्रिस्त तुम्हाला देईल. पहा, येशूने आपणातील शक्ती निघाली हे तच क्षणी आपल्या ठाई ओळखून गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या वस्त्रात कोणी स्पर्श केला. त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोकसमुदाय आपल्या भोवती गर्दी करीत आहे हे आपण पाहता आणि मला कोणी स्पर्श केला हे कसे म्हणता. पहा, येशू ख्रिस्ताचे शिष्य प्रेषित काय म्हणाले, एवढी गर्दी आहे आणि एवढ्या गर्दीत तुम्ही उभे आहात आणि परत म्हणता की कोणी स्पर्श केला असेल. पण ख्रिस्ताला माहित होतं की त्याच्यातून सामर्थ्य गेलं होतं. ते सामर्थ्य गेलेलं ख्रिस्ताला माहित होतं. पहा, मग जिने हे केले तिला पाहावयास त्यासमोर नजर फेकली. तेव्हा ती स्त्री आपणाकरिता जे काही करण्यात आले होते ते लक्षात आणून भीत व कापत त्याचकडे आली व त्याच्या पाया पडून तिने आपल्या सर्व वृत्तांत खरा सांगितला. त्याने तिला म्हटले, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. सुखरूप जा आणि आपल्या पिढेपासून मुक्त ऐस. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन आपल्याला शिकवत आहे, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. त्या रक्तस्राव स्त्रीने विश्वास धरला. तिने फक्त ख्रिस्ताविषयी ऐकलं होतं. तिने ख्रिस्ताला पाहिलं नव्हतं. ती ख्रिस्ताला ओळखीत नव्हती. 12 वर्ष ती त्या रक्तस्राव आजाराने त्रासली होती. अनेक औषधोपचार तिने केले होते. तिचा आजार बरा होण्याच्या ऐवजी वाढला होता. असं असताना सुद्धा त्या गर्दीत शिरली आणि मनात म्हणाली, मी त्याच्या वस्त्रात शिवले तरी बरे होईल. आणि तिच्या विश्वासाने तिला आरोग्य प्राप्त झालं. आज आपण ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतलेले आहोत. ख्रिस्ताला ओळखत आहोत. कारण अजून अनेक जण अविश्वासू लोक पाहत असतील. काय तुम्ही तो विश्वास त्याच्या सामर्थ्याच्या आपल्या ठाई
ठेवायला तयार आहात का? आणि जर ठेवायला तयार आहात आणि तुम्ही कोणाचे चुकले आहात त्याची क्षमा मागत आहात, त्याला क्षमा करत आहात, तर तुमच्या प्रार्थनेची उत्तर तो तुम्हाला देत आहे. तुम्ही ठेवलेल्या विश्वासाद्वारे तुम्हास तो बरा करत आहे, तुम्हाला तो आरोग्य देत आहे. तुमचं अस्थिर असं मन तो स्थिर करत आहे. विश्वास ठेवा, तुमच्या विश्वासाद्वारे तुम्ही बरे केले जाल. विश्वास ठेवा त्या ख्रिस्ताच्या नामावर, त्या विश्वासाद्वारे तुम्ही बरे केले जाल. पहा, इब्रिलोकांस पत्र याचा 11वा अध्याय 6वं वचन काय म्हणतं? इब्रिलोकांस पत्र याचा 11वा अध्याय 6व्या वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. इब्रिलोकांस पत्राचा 11वा अध्याय 6वं वचन काय म्हणतं? आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, आणि विश्वासापासून त्याला संतोषविणे अशक्य आहे. विश्वासाशिवाय देवाला संतोष तुम्ही देऊ शकत नाही. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे, आणि त्याचकडे धाव घेणारास तो प्रतिफळ देणारा होतो. प्रेज द लॉर्ड. त्या रक्तस्राव स्त्रीने तो विश्वास धरला होता, तिने ऐकलं होतं आणि त्या गर्दीत शिरली, त्या वस्त्राला शिवली आणि ती बरी झाली. देवाला ओळखणारे, देवाकडे धाव घेणारे, त्यांनी असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे, आणि त्याकडे जो धाव घेतो त्यांना तो प्रतिफळ देणारा होतो. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही या वचनाद्वारे तुमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टींची गरज आहे, कुठल्या बंधनात आहात, व्यसनाच्या बंधनात आहात, त्रासात आहात, आजारपणात आहात, अशांततेमध्ये आहात, तर त्याकडे धावा, त्या परमेश्वराकडे धावा, त्या ख्रिस्ताकडे धावा आणि विश्वास धरा की तो आहे, तुम्हाला बरं करत आहे. होय, तुम्ही तुमच्या धरलेल्या विश्वासाद्वारे तुम्ही बरे केले जाल. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. धावा त्या परमेश्वराकडे आणि विश्वास धरा की तो आहे. ख्रिस्त देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. तो माझ्या पापांकरता या जगात आला, मजसाठी मारला गेला, मजसाठी पुरला गेला आणि मजसाठी उठवला गेला. हा विश्वास ठेवा, तो आहे, तो देवाच्या उजव्या साईडला आहे. तो माझ्या प्रार्थना देवाला कळवित आहे. स्तुती आराधना ऊपर जाते है. होय, त्याकडे धावणाऱ्याने हा विश्वास धरला पाहिजे, आणि त्याच्याकडे जो धावतो त्यास तो प्रतिफळ देतो. जे परमेश्वराकडे धावतात असा विश्वास धरून की तो आहे, त्यास तो प्रतिफळ देतो. त्या रक्तस्राव स्त्रीने तो विश्वास धरला, आणि तिला चालता पण येत नसेल, त्या गर्दीतून शिरून तिने फक्त वस्त्रास्पर्श केला. ती मनात म्हणलं होतं तसं तिला प्राप्त झालं. आज तुम्ही मनामध्ये ठरवा, माझं जीवन बदललं पाहिजे, ते परमेश्वराकडे धाव घ्या, ख्रिस्ताकडे धावा, आस्था धरा, पश्चाताप करा, तुमचं जीवन तो आज बदलेल. प्रेज द लॉर्ड. पहा, मार्क याचा 11वा अध्याय 25 आणि 26 वचन काय म्हणतं. हे वचन तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल. मार्क याचा 11वा अध्याय, मार्क याचा 11वा अध्याय 25 आणि 26 वचन काय म्हणतं. आणखीन तुम्ही उभे राहून प्रार्थना करिता, तेव्हा तुमच्या मनात कोणाविषयी काही असेल तर त्याची क्षमा करा, हे यासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या अपराधांची क्षमा करावी. परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. आज तुम्ही प्रार्थना करण्यासाठी जमलेले आहात, तुम्ही प्रार्थना करत आहात, पण जेव्हा केव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा प्रार्थना करत असताना तुम्ही तुमच्या अपराधांची किंवा तुमच्या अपराधांची क्षमा करा. ज्यांनी तुमची मनं दुखवली आहेत, जे तुमचे अपराधी आहेत, त्यांना तुम्ही पहिल्यांदा काय करा? क्षमा करा, आणि मग प्रार्थना करा. आणि जेव्हा तुम्ही असं रिकामं पात्र परमेश्वराकडे देता, त्या पात्रामध्ये कुठल्याही वाईट गोष्टी नसतात, कुठलाही द्वेष नसतो, कुठलाही मत्सर नसतो. परमेश्वर त्या उंचवलेल्या पात्रामध्ये आशीर्वाद भरून देतो. प्रेज द लॉर्ड. आपलं पात्र रिक्त ठेवा. देवाच्या वचनाने भरलेलं असावं, पण द्वेषाने नाही. आपलं पात्र रिक्त
करा, रिक्त पात्र परमेश्वराला सादर करा. परमेश्वर त्या रिक्त पात्रात त्याचे आशीर्वाद ख्रिस्तामध्ये भरल्याशिवाय राहणार नाही. जो त्याकडे धाव घेतो त्यांना तो प्रतिफळ दिल्याशिवाय राहत नाही. आणखी तुम्ही उभे राहून प्रार्थना करिता तेव्हा तुमच्या मनात कोणाविषयी काही असेल तर त्याची क्षमा करा, हे यासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या अपराधांची क्षमा करावी. आज तुम्हाला वाटत असेल तुमचे आजार बरे व्हावेत, तुमचं जीवन बदलावं, तुमच्या व्यसनाची बंधनं तुटून पडावी, तुमचे सर्व गोष्टी तुमच्या जीवनातून ख्रिस्ताचा गौरव व्हावा, तुमच्या सर्व गोष्टी नव्या व्हाव्यात, जुन्या गोष्टी तुमच्या जीवनातून जाव्यात, तर तुम्ही ख्रिस्त नवी उत्पत्ती त्यामध्ये वळा. ख्रिस्ताला पांघरून घ्या, त्याकडे धावा, आस्था धरा, पश्चाताप करा. तुमची निंदा करणारे, द्वेष करणारे यांना क्षमा करा, त्यांना आशीर्वाद द्या. असं रिक्त पात्र परमेश्वराकडे सादर करा. ख्रिस्त पित्यामध्ये ते पात्र आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आज तुम्ही मागतात असं रिक्त पात्र करून, तर परमेश्वर ते पात्र भरेल. तुमच्या विश्वासाने तुमचं पात्र भरलं जाईल. प्रेज द लॉर्ड. पहा, शेवटचं वचन वाचूया. मार्क याचा 11वा अध्याय 24वा वचन. मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय 24वा वचन. याच वचनाचा सुरुवात काय आहे पहा. यास्तव मी तुम्हाला सांगतो, जे काही तुम्ही प्रार्थना करून मागाल ते तुम्हास मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. तुमच्या प्रार्थनांची उत्तर कधी मिळतील? जेव्हा तुम्ही विश्वासाने ख्रिस्तामध्ये पित्याकडे जे काही मागता ते मिळालंच आहे असा विश्वास धरता, तेव्हा तुम्हाला ते प्राप्त होतं. जेव्हा तुम्ही रिक्त पात्र पित्याकडे सादर करता, जेव्हा तुम्ही सर्व जगातल्या गर्दीपासून त्या पित्याकडे धावता, त्यास प्रतिफळ मिळतं. आपलं पात्र पहिलं रिक्त करा, स्वच्छ करा, द्वेष मत्सर सर्व काढून टाका, रिक्त पात्र पित्याकडे सादर करा आणि असं रिक्त पात्र तो भरेल. यास्तव मी तुम्हाला सांगतो की जे काही तुम्ही प्रार्थना करून मागाल ते तुम्हास मिळालंच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल. विश्वास धरून आज मागणार असाल तर मागा. परमेश्वर किती चांगला याचा अनुभव घेऊन पहा. स्तोत्रसंहिता 34वा अध्याय. परमेश्वर किती चांगला याचा अनुभव घेऊन पहा. आणि आज तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल त्या रक्तस्राव स्त्रीसारखा, तर मागा, अधिक क्षमा करा, आपलं पात्र रिक्त करा आणि मागा. जो मागतो त्याला मिळतंय, जो मागतो त्याला मिळते, जो मागतो त्याला मिळते. पण मागणारा कसा हवा? रिक्त पात्र करणारा हवा, आपलं पात्र रिक्त ठेवणारा हवा. मांगो दिया जाएगा, तूने कहा हमसे, ढूंढो तो तुम पाओगे, ये भी कहा हमसे. पहा, ख्रिस्त म्हणाला मागा म्हणजे तुम्हाला प्राप्त होईल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. तुमचं पात्र रिक्त करा आणि त्या पित्याकडे मागा. ख्रिस्तामध्ये जे काही विश्वास धरून तुम्ही मागाल ते तुम्हाला प्राप्तच झाले आहे असा विश्वास धरा, म्हणजे तुम्हाला ते प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. वाचलेली सर्व वचनं ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकणाऱ्या जीवनामध्ये आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. ही आपण प्रभूची शेवटची प्रार्थना ख्रिस्ताकडे सादर करूया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया, नंतर देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊया, आजची सवय गीता संपूया. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. तुम्ही विश्वास जे वचन ऐकलं त्यानुसार मागा आपल्या अंतःकरणामध्ये. मी इकडून प्रार्थना करतो. जेव्हा आत्म्यामध्ये आपण एक चित्त होऊन प्रार्थना करतो तेव्हा स्वर्गीय पिता आपणासाठी विनंती करतो. प्रेज द लॉर्ड. या आपण प्रार्थना करू, शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया, नंतर देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर,
तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समय करता, ही सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात आणली म्हणून धन्यवाद देतो. आजी फुलाताई, सॅमसन अंकल, मावशी, ऑनलाईन मंगलाताई आहेत, हिवाळ्यांचं कुटुंब आहे, आणि जे पाहत आहेत सोनाली आहे, त्यांचं कुटुंब आहे, या सर्वांनी आज समय तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला ख्रिस्ताने तू आशीर्वादित कर. आज त्यांचं जीवन ज्या गोष्टींनी कमतरता पूर्ण आहे, तुझ्या शक्तीद्वारे, तुझ्या सामर्थ्याद्वारे त्यांच्या अशक्तपणामध्ये पूर्णता आण. तुझं जीवन ख्रिस्ता तुझ्या आशीर्वादाने भर, तुझ्या शांतीने भर, तुझ्या धीराने भर. आज त्यांच्या जीवनामध्ये ज्या गोष्टींची कमतरता आहे, ख्रिस्ता तुझ्या स्वर्गीय भंडारातून भर. आज आम्ही कोणाविषयी चुकलेले असू, कोणाविषयी अपराधी असू, त्यास आम्हाला क्षमा कर. आणि आज आमचे जे अपराधी असतील, आमच्याविषयी चुकलेले आहेत, जे निंदा करत आहेत, त्यांना सर्वांना ख्रिस्तामध्ये आम्ही क्षमा करतो. त्यांना ख्रिस्तामध्ये तू आशीर्वादित कर. होय प्रभू, वाचलेल्या वचनानुसार त्या रक्तस्राव स्त्रीमध्ये जो विश्वास होता, करिंथीच्या पहिल्या पत्रामध्ये पौल सांगतो की त्या सामर्थ्याचा विश्वास आमच्या ठाई तू घाल. आमच्या बुद्धी कल्पनाचा नाही, तर तुझ्या सामर्थ्याचा विश्वास प्रत्येक ठिकाणी तू घाल. आणि जी कमतरता आहे, तुझ्या शक्तीने ती पूर्ण कर. आज जे प्रार्थनेमध्ये असतील, संडे स्कूलमध्ये आहेत, त्यांच्या प्रार्थना ख्रिस्तामध्ये तुझकडे पोहोचू द्या. प्रार्थना मधले अडखळण काढून टाक. सर्व पास्टर सेवकांना ज्या गोष्टींची गरज आहे ख्रिस्तामध्ये पुरव. आणि तुझ्या आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये भरून जे अंधकारात आहेत, ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये आण. जे प्रवासात आहेत त्यांना सुखरूप पोहोचव. ज्या जारपणामध्ये आहेत, विळख्यामध्ये आहेत, व्यसनांच्या बंधनामध्ये आहेत, ख्रिस्तामध्ये त्यांना स्वतंत्र केलं जावं. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य स्वतंत्र करेल. आज या क्षणी ते मुक्त केले जावं असं तू कर. जे भुकेले तहानचे मुखास अन्न पाणी दे. ज्यांच्या हाताला काम नाही त्यांना काम दे. जे कष्ट करतात त्यांच्या मोबदला त्यांच्या हातात दे. ज्यांचे पैसे मोठमोठ्या कंपन्याकडे अडकलेले आहेत, ते ख्रिस्तामध्ये मोकळे कर. सर्व डॉक्टर नर्सेसलाही तुझ्या आरोग्यात त्यांनी स्पर्श कर. त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. जे बिचारांना खिळलेले आहेत, आजाराने त्रस्त आहेत, कॅन्सर असतील, जिभेचे विकार असतील, नसांचे विकार असतील, मेंदूचे विकार असतील, पोटाचे हाडाचे विकार असतील, या सर्वांना ख्रिस्तामध्ये आरोग्य मिळालं जावं. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ मुलं, यांच्या मुखास अन्न पाणी तू दे. जे आज अंतकरणातून मागत आहेत, या वचनानुसार ऐकल्यानुसार मागत आहेत, त्या रक्तस्राव स्त्रीने ऐकलं होतं आणि त्या गर्दीत शिरली आणि वस्त्रात शिवली, तसं आज जे ऐकलेलं आहे वचन आणि ते मागत आहेत प्रार्थनेमध्ये, त्यांच्या विश्वासाद्वारे ख्रिस्तामध्ये त्यांचं जीवन आशीर्वादित कर. त्यांचं जीवन ख्रिस्तामध्ये तू भर. प्रार्थना करतो सॅमसन अंकलच्या कुटुंबाकरता, त्यांच्या लेकरांकरता, त्यांचं जीवन ख्रिस्तामध्ये आशीर्वादित राहू दे. जिथे कुठे राहतात ख्रिस्तामध्ये प्रकाश म्हणून असं त्यांचं जीवन ठेव. त्यांच्या लेकरांना तुझ्या ज्ञानामध्ये, प्रीतीमध्ये, देवदूतच्या पहाऱ्यामध्ये तू ठेव. मावशी, त्यांचं कुटुंब आशीर्वादित तू ख्रिस्तामध्ये ठेव. प्रत्येकालाही सर्व जगी गोष्टीपासून ख्रिस्ता तू मोकळं कर. फुलाताईंचे कुटुंब आशीर्वादित ठेव. त्यांच्या भावाला तुझा आशीर्वाद राहू दे. जिथे नातेवाईक जिथे राहत आहेत आत्ता, ख्रिस्ता त्यांचं कुटुंब आशीर्वादित कर. त्याला हलेकरण शांती आरोग्यामध्ये तू ठेव. सोनाली आहे, त्यांचं कुटुंब आहे, त्याचे मिस्टर, त्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्ता तुझा प्रकाश घाल. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथे आहे तिथे सर्व प्रकारची मोकळीकता आहे. आज त्यांचं जीवन ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे मोकळं केलं जावं आणि होऊ दे. तुझ्या प्रीतीमध्ये त्यांना विजय मिळावा, त्यांचं जीवन आनंदमय बनावं आणि ख्रिस्ताच्या आत्म्यामध्ये पुन्हा एकदा, कलस्यामध्ये पुन्हा एकदा त्यांना ख्रिस्तामध्ये एकत्र आण. जे काही बंधनामध्ये बंधू आहेत, तिचे मिस्टर आहेत, ख्रिस्ता त्यांना स्वतंत्र कर. तुझ्या आत्म्याद्वारे, तुझ्या वचनाद्वारे त्यांना स्वतंत्रता दे. तुझं वचन आणि प्रार्थना सर्व काही शुद्ध करतं. त्याचं जीवन ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे, वचनाद्वारे शुद्ध केलं जावं असं तू कर. आज मंगलाताई ऑनलाईन पाहत आहेत, त्यांचं जीवन ख्रिस्तामध्ये आशीर्वादित कर. त्यांच्या पायाला काही आजार असतील, त्यांचं जीवन आजारी असेल, ख्रिस्ता ठेवलेल्या विश्वासाने त्यांना तो ख्रिस्तामध्ये आरोग्य दे. नितीन पास्टरांना तुझं ख्रिस्तामध्ये आरोग्य दे. जे जे आज बंधू भगिनी पाहतील, त्यांचं जीवन ख्रिस्तामध्ये तो आशीर्वादित कर. आमच्या शेजारचे
ताई दादा त्यांचे कुटुंब तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाला त्यांचं जीवन आशीर्वादित कर. त्यांचे लेकर तुझ्या प्रीतीमध्ये ज्ञानामध्ये ठेव. हे सर्व प्रार्थना विनंती ख्रिस्तामध्ये तू पूर्ण केलेला आहेस, त्याचं फळ दिलेलं आहे असा विश्वास ख्रिस्तामध्ये आम्ही धरतो. फुलाताईंचं कुटुंब, सॅमसन अंकलचं कुटुंब, मावशीचं कुटुंब, सोनालीचं कुटुंब, शेजारचे ताईदा त्यांचं कुटुंब, ऑनलाईन पाहतायत ते घरातील या समय तुझ्या हाती देतो. ख्रिस्तामध्ये तू आशीर्वादित केलेला आहे म्हणून ख्रिस्तामध्ये तुझ्या नावाला धन्यवाद देत ही प्रार्थना पूर्ण केली म्हणतो ऐक पिता. आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाल. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्माची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आनंदी राहा, वचनात राहा, विश्वास धरा, आणि पुढच्या रविवारी पुन्हा एकदा जेव्हा वेळ मिळेल प्रभूमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत सलाम, जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड.